काळजी पोटी? ही अशी कशी रे तुझी काळजी? आपल्या पप्पांचा जीव घेतलास तू. तुला अशी नाही सोडणार मी. तू थांब. पोलिसांना फोनच करते आणि बोलून घेते. मूर्ख आहेस का तू? तुला एकदा सांगितलं ना मी काही केलं नाहीये. हे सगळं त्या डोंगी बाबामुळे झालंय. काहीही बोललास ना तरी आमचा त्या देव माणसावर विश्वास आहे. ते हे सगळं जे करत आहेत ना आपल्या भल्यासाठीच करत आहेत. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यावर आहे ना पट्टी बांधली आहे त्यानं. अंधभक्त झालाय तुम्ही त्याचे, त्यामुळे तुम्हाला काही दिसत नाहीये. तुम्ही कितीही कौतुक केलं ना त्याचं, तर सत्य हेच आहे की माझं घर त्याच्यामुळे उद्ध्वस्त झालंय. माझे पप्पा त्याच्यामुळे गेलेत. साहेब साहेब, आम्हाला आमच्या मित्राला मंगेशला भेटायचे. अजिबात भेटता येणार नाही. चला बाहेर वा. का का भेटता येणार नाही? तुम्ही काय मला सर्वसामान्य माणूस समजता काय? पत्रकार आहे मी, पत्रकार. हा, मला एक सांगा, माझ्या दोस्ताला तुम्ही इतक्या दिवस कुठल्या कलमाखाली आतमध्ये टाकलाय हो? हे बघा साहेब, मी जर लाईव्ह गेलो ना तर तुम्हाला लय अवघड जाईल. एक काम कर, तू कॅमेरा चालू कर. राहू दे राहू दे, जा बेटा, पण पटकेने बेटा, साहेब यायच्यात नाही तर साहेब मला ओरडतील. हा चल रे. चल चल, नंतर बघते ना. चल. मग कसा आहेस भावा, तू बरा आहे ना? आता आठवण आली बरं तुम्हाला. इतके दिवस का ना आले भेटायला? यार तसं नाही यार, बाहेरची परिस्थिती माहित नाही तुला. अरे पोलिसांनी लय अवघड करून टाकले. अरे काल तर देव माणसाला भेटायला बी परवानगी देत नव्हती कुठल्याच भक्ताला. दर्शनच घेऊ दिलं नाही. पोलीस तर हात धुवूनच माग लागल्यात. हो आपलं देव माणसाच्या बी आणि माझ्या बी. ए मग तू मला एक गोष्ट सांग, जामकर साहेब तुला कधी सोडणार आहे काय असं बोलले का तुला? ते त्यांचं त्यांनाच माहिती. जे त्या मला वाटतंय जामकर साहेबला का लवकर सोडत नाही आता मला. तुला कशा सोडत नाही बघतो की मी, पण पत्रकार आहे मी. हा, अखिल भारतीय लोकशाहीचा चौथा खांब संघटना आपल्या पाठीशी आहे. तू कशाला टेन्शन घेतो? हो, लयच मोठी संघटना आहे लागा. अरे कुठली मोठी संघटना? त्याने एक संघटना काढली, त्याचा अध्यक्ष बी ह्योच आहे आणि सभासद बी ह्योच आहे. माईक धर, नाही बाहेर. बस झालं आपलं काम, चला बॉस. जाऊ दे मग. तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होते. आम्ही आहे ना. यानं कोणी आज सोडलं? चल इकडे. साहेब साहेब, आमच्या दोस्ताला किती दिवस आत ठेवणार आहे? हा, तुम्ही त्याला कोर्टात पण हजर करत नाहीये. तुमच्या मित्राला मी कोर्टात हजर नाही केलं, उपकार माना माझे तुम्ही. तुमच्या या जीवस्य कंठस्थ मित्राला मी कोर्टात हजर केलं असतं तर पोलिसाची गाडी जाळणे, सरकारी कामात हस्तक्षेप करणे, शिक्षा काय झाली असती जरा विचारा बाहेर. हा, किंवा तुमच्या बाबाला सांगा ना याला सोडवायला. तो गोपाळ नावाचा टेलर दैवी आहे ना, चमत्कार करतो ना तुमचा टेलर, त्याला सांगा. का नाही जमणार? साहेब, तुम्हाला आमच्या बाबांच्या दैवी शक्तीची ताकद बघायची आहे ना? आता बघाच तुम्ही. या तुमच्यासारख्या भक्त लोकांमुळे या बाबा लोकांचं धावतंय. करा, वागा असेच. नमस्कार साहेब, मी ॲडव्होकेट जाधव साहेब. बाबा ये. सत्यनाम बाबा. शरणम हृदयम. या थांबा, ह्या प्रसाद घेऊन जा, एक फळ. हो गेली का सगळी? काय चाललंय तुमचं? बाकीचं राहिलं पण स्वतःकडे लक्ष द्या, जेवणाकडे लक्ष द्या. दुपारी पण जेवला नाहीयेत, नुसतं त्या माणसांची गाराणी ऐकत बसलाय. लालेजी, खाणं पिणं माझ्यासाठी खूप क्षुल्लक गोष्टी आहेत. मी भगवंताचा अवतार आहे. भगवंत माझ्याकडून सगळं करून घेतोय. जेवणाचंही तोच बघून घेईल, तोच माझा तारणार आहे. एक काम करा, ते जे पैसे आहेत ते नीट ठेवा. मी नाही हात लावणार त्या पैशाला.
लोकांना फसवून लुबाडून त्यांच्या भावनांशी खेळून मिळवलेला हा पैसा आहे ना, मला नकोय. लालेजी काय बोलताय तुम्ही? तो भक्तांचा पैसा आहे. आता मी काय त्यांच्या खिशात हात घालून पैसे काढून घेतलेत का? त्यांनी स्वतःहून दिलेत, स्वखुशीने दिलेत. दान म्हणतात त्याला. तरी पण मला नकोय. आप्पा काय म्हणत होते? आप्पा म्हणत होते तुम्ही पैसे कुठे ठेवले. मला विचारत होते गोपाळ दादाच्या जवळ जे पैसे येतात ना ते कुठे. लय भामटे हा म्हातारा. आप्पा, आप्पा, काय झालं वाढत? आप्पा, हे पैसे दागिने तुमच्याकडे ठेवा. हे मी होय, तुम्ही. मला जाणीव झाली आहे हे दागिने पैसे तुमच्याकडे सुरक्षित राहतील. त्यामुळे आजपासून हे दागिने पैसे सांभाळायची जबाबदारी तुमची. हा खरंच? बाई किती ती बापावर माया. हा गोपा गोपू मी म्हणलंच बर का नुसती कुरडी माया नाही लावणार मा गोपू कधी. सगळी जबाबदारी यांच्यावर दिली ना तू, सुरक्षित राहतील बरं का पैसे. आता लेकरा शेवटी तुला कळलंच बघ की यो समजा पैसा आहे ना बापाकडे सुरक्षित राहील. होय आप्पा, मला ईश्वरानं आदेश दिला होता की आप्पांकडेच पैसे ठेव, त्यांच्याकडे सुरक्षित राहतील. आप्पा, हे पैसे भक्तांच्या सेवेसाठी वापरायचे, जनकल्याणासाठी वापरायचे. त्या पैशातला 1 रुपया जरी इकडे तिकडे झाला, पैशांची अफरातफर झाली